राजकारण आणि समाजकारणामध्ये सदैव आघाडीवर असणारे तुळजापूर शहरातील सुप्रसिद्ध व गुणी व्यक्तिमत्व म्हणजे अशोकभाऊ मगर होय. तुळजापूर नगर परिषद, सुदगिरणी व येथील आई जगदंबेच्या देवस्थानाच्या कार्यामध्ये सत्याच्या वाटेवरून चालणारा माणूस म्हणून लोक या अशोकरावांचे नाव मोठ्या आदराने घेतात. म्हणून अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाची व्यक्तिविशेष या विशेष कार्यक्रमामध्ये आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत आम्ही आज प्रसारित करत आहोत. नमस्कार. व्यक्तिविशेष या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत. व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आहेत तुळजापूर नगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व, या तालुक्यातील या नगरीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील अशोकभाऊ रंगनाथराव मगर यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे. भाऊ, व्यक्तिविशेष या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या अनुषंगाने आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने या ठिकाणी या तुळजापूर नगरीमध्ये आपण लहानाचे मोठे झालात, तर काय सांगा नेमकं स्वतःबद्दल बोलताना, तुमच्या कुटुंबाबद्दल बोलताना, एकूणच एक तुमची जी काही पार्श्वभूमी आहे त्याबद्दल थोडक्यात सांगावं. या तुळजापूर नगरीत माझा जन्म झाला. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी, माझं कुटुंब एकत्र पद्धतीचं होतं. आम्ही 7 भावंड, आई, वडील, चुलते, आजी, नातवंड असे एकूण 40 व्यक्तींचं आमचं कुटुंब होतं. त्या कुटुंबातले संस्कार, त्यांनी दिलेले आम्हाला संस्कार, आलेले अनुभव आणि त्या अनुभवातून आज आपल्यासमोर येण्याचा प्रसंग आला. या माध्यमातून आज आमच्यावर जे लहानपणी संस्कार घडले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण आज आम्ही समाजात पाहतो की आई वडील, आजोबा, आजी यांच्याविषयी असलेला आपलेपणा नाहीसा होत चाललेला आहे. परंतु शैक्षणिक क्षेत्रापेक्षा सुद्धा संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या काळात संस्काराला महत्त्व दिलं जात होतं. संपत्तीपेक्षा संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे समजले जात होते. आमचे आई वडील सांगायचे की संपत्तीपेक्षा शरीर संपत्ती हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सुद्धा आपण सांभाळले पाहिजे. कारण शरीर असेल तर सर्व जग आहे. जग असेल तर आपल्या जगात असणारं जे सामाजिक कार्य असो, शैक्षणिक असो, धार्मिक असो, क्रीडा क्षेत्रातलं असो, लोकांच्या विषयी असणारं प्रेम हे आपल्या जगाला किंवा समाजाला देता आलं पाहिजे. हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून घडत गेलेले आहेत. पण 1964ला माझं शिक्षण झालं. मी 1970ला पदवीधर झालो. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत झालं. माझं कॉलेजचं शिक्षण सोलापूर दयान महाविद्यालयात झालं. मी क्रीडा क्षेत्रातला एक नामवंत खेळाडू म्हणून शिवाजी विद्यापीठेचा कर्णधार, संघनायक म्हणून काम केलं आणि त्याच माध्यमातून मला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला. भाऊ, या ठिकाणी विचारावं वाटतं की तुमचं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे की नाही? हो. तर एकत्र कुटुंबातून तुम्हाला चांगुलपणाचे, चांगले वागण्याचे, चांगले संस्कार कशा पद्धतीने भेटले हे सांगा. मला लहानपणापासूनच संस्कार, एकत्र कुटुंबात जे अनुभव येतात, आपण जो वडीलधारी मंडळींचा मान राखतो. कारण त्या काळात कर्त्या पुरुषावर सर्व कुटुंब असायचं. घरात एक कर्ता पुरुष असायचा, त्याच्या मागं पूर्ण कुटुंब असायचं. ते जे आज्ञा देतील ते कुटुंबाला वंदनीय असायचे. त्यातून ते संस्कार घडायचे. एका कुटुंबात जर 10 मुलं असतील तर सर्वांना सारखाच न्याय, म्हणजे सर्वांना सारखेच कपडे असायचे, सारखेच सगळ्यांना जेवणाचं पदार्थ असायचे. हे माझं तुझं असा प्रकार नसायचा. सगळ्यांना एका पंक्तीनं, एका विचारानंच त्यावेळेस ते असायचं. आणि आजची परिस्थिती फार बदललेली दिसते. कारण माझं मूल, माझं कुटुंब एवढीच ही संस्कृती आज टिकून आहे.
म्हणून भाऊ या ठिकाणी विचारावं वाटतं की निश्चितपणे जेव्हा आपण एकत्र कुटुंबात वाढतो त्या ठिकाणी आपलं संगोपन होतं तर अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. मला वाटतं की परोपकार, समाजसेवा, इतरांचा विचार या सगळ्या भावना या एकत्र कुटुंबामध्ये वाढीस लागतात. हो, आपण विचारायला प्रश्न अगदी बरोबर आहे की जे समाजात पाहिजेत त्या संस्कार पूर्ण त्या कुटुंबाला मिळतात एकत्र कुटुंबात, आणि आज ते लोप पावत चाललेले आहेत. त्याचं अत्यंत दुःख आहे. कारण त्यावेळेसचे जे संस्कार आहेत, त्यावेळेस वडिलांनी दिलेल्या दिशा आहेत त्या आज नाहीशा होत चाललेले आहेत. कारण विचित्र अशा प्रकारचा समाज निर्माण होत चालला आहे. त्याच्यामुळं आज पुढल्या पिढीला आपण काय संस्कार देणार आहोत? शिक्षण शिकणं म्हणजे हे संस्कार नाही. आपल्यावर जे घडवलं जातं हे आपल्यावर संस्कार म्हणजे आपल्याला ह्या समाजात कसं वागलं पाहिजे, वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान कशा पद्धतीने केला पाहिजे, आपण आपल्या गुरूंचा आदर कसा राखला पाहिजे, आपण समाजात लोकांना कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीचं जर लोकांना दिलं तर आपल्याला परतफेडसुद्धा त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीनेच मिळते. भाऊ मला विचारावं असं वाटतं की या ठिकाणी तुमचं जे काही संगोपन आहे अत्यंत चांगल्या कुटुंबामध्ये झालं, सगळी माणसं चांगली होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं होता आलं. कारण कुटुंब चांगलं असेल तर लेकरं चांगले असतात. मला या अनुषंगाने विचारावं असं वाटतं की हे सगळं सुरू होतं अगदी शिक्षण, कुटुंब आहे की नाही, हो. तर सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय केव्हा झालात तुम्ही? मी सार्वजनिक जीवनात ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण संपले 1972ला, 74ला पहिल्यांदा मला एक चांगला खेळाडू म्हणून त्यावेळेस काँग्रेसच्या माध्यमातून पहिल्यांदा मला नगर परिषदला राजकारणात प्रवेश मिळाला. एक उत्तम खेळाडू म्हणून एका प्रभागात मला माझ्या एका वॉर्डात उभा केलं गेलं. कारण तिथं मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस राजकारण हे जातीवर, धर्मावर किंवा अर्थकारण म्हणून समजलं जात नव्हतं. मी ज्या वार्डात उभारलो त्या वार्डात ब्राह्मण समाजाचं 900 मतदान होतं. मी मराठ्याचा होतो, माझं 65 मतदान होतं. तरी ब्राह्मण समाजाने एक चांगला पोरगा, कर्तव्यवान मुलगा म्हणून स्वतःच्या जातीचा व्यक्ती पाडून मला निवडून दिलं. सतत 4 टर्म त्यांनी मला माझे 20 वर्ष सतत त्यांनी त्या वार्डातून, प्रभागातून समाजसेवा करण्यासाठी त्यांनी मला मला निवडून वाटतं दिलं. भाऊ की तुम्ही तुमच्या कार्यातनं तुमच्या कुटुंबांना दाखवून दिलं की या ठिकाणी जात धर्मापेक्षा सुद्धा माणुसकी खूप मोठी आहे. अत्यंत महत्त्वाचं याच आहे. अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही कॉलेजला होतात, कॉलेज जीवनामध्ये अगदी एक उत्कृष्ट खेळाडू, काय सांगाल तुमचा खेळण्याची पद्धत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी खेळाच्या मैदानावर सक्रिय झालात? माझ्या खेळाची पद्धत, मी स्वतः खेळत असल्यामुळं कोणता खेळ आपण खेळायचा? मी कबड्डी सामुदायिक हा सांघिक खेळ असायचा. मी कबड्डी या क्षेत्रात अगदी नामवंत खेळाडू म्हणून पश्चिम महाराष्ट्रात गाजलो. मूळ राहणारा मी मराठवाड्याचा. कारण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कारण त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात फार महत्त्व, सोलापूर हे कबड्डीचं माहेरघर समजलं जायचं. परंतु आम्ही सतत तिथं अनेक मंडळांचे, अनेक संस्थांचे सामने असायचे. त्याच्यात आम्ही खेळायला गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळाडू, मुंबईचे असो, पुण्याचे असो, ठाण्याचे असो, वेगवेगळ्या प्रकारचा खेळाचा अनुभव मिळत होता. परंतु महत्त्वाचं हे सांगायचं, खेळण्यापेक्षा सुद्धा खेळामधून माणूस प्रामाणिक कसा होतो, तो समाजाचा उपयोगी कसा पडतो आणि खेळातून संस्कार कसे मिळतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी खेळत असताना, कबड्डी खेळत असताना खरेपणा हा महत्त्वाचा आहे. खरेपणा म्हणजे जरी एखाद्या न कळत आपल्याला कोणी स्पर्श करून जरी मारून गेला तर आम्ही बोट वर करून सांगायचं की त्यानं मला आऊट केलं आहे, आणि ते पण सांगायचे. हा खरेपणा असायचा. आणि त्याच माध्यमातून एक समाजात वळण लागत गेलं. समाजाला एक, आपल्या स्वतःच्या शरीराला एक वळण लागलं की समाजात खरं बोलायचं, खरं वागायचं आणि सत्याची बाजू घेऊन सतत लढत मला राहायचं. विचारावं असं वाटतं की आपण एक उत्कृष्ट खेळाडू, मला वाटतं महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन आपला सन्मान केलेला आहे. काय सांगाल नेमकं की कबड्डीचा खेळ आणि राजकीय खेळ यात काय फरक वाटतो नेमका? फार फरक वाटतो. काय काय सांगाल नेमकं? क्षेत्रातला, आज राजकीय क्षेत्रातला आणि क्रीडा क्षेत्रातला ह्याचा जवळजवळ सारखाच संबंध आहे.
क्रीडा क्षेत्रातून प्रामाणिक पाहायला मिळतो. पण तो आजचं जे राजकारण आहे, आजच्या राजकारणात सांगतो, त्या काळात राजकारणातून समाजकारण केलं जात होतं. समाजकारणातून लोकांचे प्रश्न सोडवले जात होते, समाजाचं हित पाहिलं जात होतं, सामाजिक कार्याला संधी दिली जात होती. परंतु आज समाजकार्य संपलेलं आहे. राजकारणातून आज आर्थिक कारण सुरू झालेलं आहे. अर्थकारणातून समाजाची घडी बिघडत चाललेली आहे. म्हणून आज दुःख वाटतं, कारण समाजकारण, समाजाचं आपण फक्त नाव घेतो आणि स्वतःचा स्वार्थीपणा, संधीसाधूपणा हे चाललेलं आहे. आणि देशाची बेकारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळाचे प्रश्न, रोगराईचे प्रश्न, अनेक व्याधी या समाजात वाढत चाललेले आहेत. ह्याच्याकडं आज कुठल्याही राज्यकर्त्यांचं, मग ते देशाच्या पातळीवर असो ना जगाच्या पातळीवर असो, त्यांचं लक्ष नाही. फक्त संघटना महत्त्वाची आणि पैसा महत्त्वाचा, एवढंच आज पाहायला मिळतं आहे. आमच्या काळात समाजकारण म्हणजे सर्वसामान्य, जे आपण म्हणतो ना की एक सामान्य माणूस केंद्रबिंदू समजून त्याचा विकास झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, ते आज लोप पावत चाललेलं आहे. भाऊ, या ठिकाणी एक तुम्ही उत्कृष्ट खेळाडू, ते एक उत्कृष्ट राजकीय पटू, हा तुमचा प्रवास आहे. हो. काय सांगाल नेमकं या प्रवासाबद्दल? म्हणजे खेळाच्या मैदानावर स्थिरावलेले भाऊ राजकीय मैदानामध्ये किंवा या राजकीय आखाड्यात कसे आले? त्याचे वेगळे अनुभव आहेत. कारण मी समाजकारण करत असताना राजकारणातही होतो. चांगल्या नेत्यांच्या नेतृत्वाबरोबर मी काम केले. त्यांच्यासोबत अनेक संस्था उभा केल्या, कारखाने उभा केले, सूतगिरण्या उभा केल्या, शैक्षणिक संस्था उभा केल्या. मी आज प्रत्येक संस्थेवर एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. परंतु अनुभव त्या काळातले, कारण एक ओढ असायची की आपण समाजात काहीतरी चांगल्या प्रकारचं करून दाखवलं पाहिजे, नावलौकिक मिळवलं पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात आपला चांगुलपणाच हा शेवटपर्यंत येतो. कुठलंही आर्थिक राजकारण येत नाही. परंतु सध्याच्या काळात राजकारणात फक्त अर्थकारण पाहिलं जातं आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा केली जाते. कारण आज एखाद्या वार्डाचं इलेक्शन लागलं तर तिथं कोट्यावधी रुपये खर्च करतात, निवडून येतात आणि समाजाच्या हितासाठी आलेल्या शासनाचा पैसा हे वैयक्तिक स्वार्थासाठी वापरला जातो. हे फार मोठं दुःख, हाच खंत या जगाला लागू नये. कारण आम्ही समाज सेवा करत असताना राजकीय काम केले. 20 वर्ष नगर परिषदमध्ये केलेत, 20 वर्ष सहकारी साखर कारखान्यात केले, सूतगिरणीवर चेअरमन म्हणून केले, अनेक माध्यमातून काम केले. तिथं आज अवस्था पाहतो की सगळ्या संस्था आज बंद पडत चालल्यात. याचं कारणच हे आहे की तिथं आपलेपणा, दुरावा निर्माण झालेला आहे, आपलेपणा राहिलेला नाही. म्हणून राजकारण आणि खेळ हे जरी दोन्ही खेळ असले तर राजकारणाचा खेळ आज विचित्र झाला आहे. आणि खेळ म्हणलं तर खेळाची मैदानंही बंद झालेली आहेत. कुठल्या दिशेनं आज हा समाज चालला आहे हेच फार मोठं कठीण आहे. पण त्या उद्याच्या येणाऱ्या पिढीनं आपल्यासमोर काय त्यांच्यासमोर आपण आदर्श ठेवा. सर्वत्र बघतोत आपण की आज अंधार पडत चालला आहे. मला वाटतं की तुम्ही आत्ता म्हणालात की अगदी मैदानावर थांबलेले आहेत, अगदी सगळीकडे पाहिल्यानंतर फक्त नैराश्य आहे आणि मीपणा जास्त वाढीस लागलाय खरं तर, आहे की हो, अगदी बरोबर. मी आणि माझं कुटुंब हे. परंतु तुमच्या काळामध्ये मी आणि माझा समाज, माझी माणसं, आहे की नाही. परंतु आज वातावरण बदललं आहे. तरी विचारू असं वाटतं या ठिकाणी प्रामाणिकपणा, खरेपणा की जे भांडवल घेऊन तुम्ही राजकारणामध्ये उतरला होता, प्रामाणिकपणा, चारित्र्य संपन्नता, गुणीपणा, एक समाजसेवा, तर हे गुण आज कितपत लागू होत आहेत किंवा आजच्या राजकारणामध्ये हे तुम्हाला दिसून येतात की नाही, काय सांगा? बिलकुल शून्य दिसून येतात. आपलेपणा नाही. सामाजिक कार्याचा तर उद्देशच संपलेला आहे. कारण समाजाची सेवा नुसतं सांगण्यासाठी राहिलेली आहे. वास्तविक पाहता ह्या राजकारणातून आपण लोकप्रतिनिधीमधून ज्या लोकांच्यासाठी निवडून जातो, ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला असतो, त्यांचा आज विश्वासघात होत चाललेला आहे. कारण आपण पाहतो कधी या महाराष्ट्रात दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होते, शैक्षणिक त्रास या कोरोनासारख्या महामारीमुळे आज दिसून येते.
की लोकांना समजून चुकलं की ह्या रोगामुळं आज जग उघडं पडलं आहे. आज हा रोग आपल्या देशापुरता मर्यादित नाही, तर जगाच्या समोर मोठं संकट आहे. जगाची आपण अवस्था पाहतो त्या मानानं आपण फारच सुखी आहोत, कारण आपल्यावर वाडवडिलांचे संस्कार आहेत. वाडवडिलांनं दिलेली काही नैसर्गिक संपत्ती आपल्या या देशात आहे. आपला म्हणून तरी आपला भारत देश हा सोन्याचा देश म्हणून ओळखला जात होता, कारण त्याच्या मागं कारण आहेत. एवढी वनस्पती या देशात आहे. आपल्या भोवती आपल्या शरीराला लागणार सगळ्या वनस्पती आहे. त्या माध्यमातून आपले वाडवडील अजून सांगतात किंवा तुला जर ठसका लागला, काय धूप झालं तर हळद लाव, दगडी पाला लाव, जी अनेक औषधं अनेक प्रकारचे आपल्या भोवती भाऊ, आहेत. या ठिकाणी त्याच्यामुळं निश्चितपणे आपण अनेक गोष्टी गमावलेल्या आहेत. हो. खरं तर वेळ आलेली आहे की माणसाला जागं व्हायची, माणसं ओळखण्याची आणि माणसाला माणसामध्ये रंगायची खरं तर ही वेळ आहे. कारण कोरोनाने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. कारण शेवटी काहीच नाही, हो ना. संपत्ती तर नाही, प्रॉपर्टी नाही, काही नाही. फक्त जर या ठिकाणी उभा राहायचं असेल पुन्हा एकदा, तर माणसाने माणसाला मदत करावी, माणसाने माणसामध्ये माणूस पण बघावं आणि माणसाने माणसामध्येच ईश्वर सुद्धा पाहावा. या अनुषंगाने मला विचारावंसं वाटतं की एक नगरसेवक म्हणून तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते या ठिकाणी सूतगिरणीचे तुम्ही चेअरमन झालात. आजही या ठिकाणी सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मानाचं स्थान आहे. काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल आजपर्यंतच्या? मागटले अनुभव पाहिले असता अनेक प्रकारच्या संस्थाच्या माध्यमातून समाज कसा सुधारेल, गरिबाचं कुटुंब कसं प्रगतीपथावर येईल, शेतकऱ्यांची शेती कशी सुधारेल, त्याच्या शेतीला पाणी कसं मिळेल, लोकांचं आरोग्य कसं राहील, लोकांची प्रगती कुण्या दृष्टीनं त्याची प्रगती होईल, या अनेक बाबी त्या काळात डोळ्यासमोर ठेवून आम्ही सामाजिक कार्य करत होतो. परंतु आज दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. लोकांनी आपल्यापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा काहीही पाहायला तयार नाहीत. समजा एखादा व्यक्ती जर आपल्यासमोर सायकलवरून पडला तर आपली त्याला उचलायची तयारी नसते, कारण नको बाबा आपल्या मागं काहीतरी झंझट लागेल. त्यावेळेस जीव तोडून माणसं लोकांना मदत करायची, त्याला संकटातून दूर काढायची. शेजाऱ्याला अन्न नसेल तर द्यायचं आणि मदत करायची. कारण कोरोनाच्या काळात आम्ही पाहिलं बऱ्याच जणांनी मदत केली. मदत करणं हे मानवी धर्माचं गुणधर्मच आहे, यानं मदत केलीच पाहिजे. परंतु मदतीपेक्षा सुद्धा प्रसिद्धी माध्यमाकडे जास्त, जाहिरातबाजी जास्त करणं थोडं आणि गुणगान गाणं आणि स्वतःची प्रसिद्धी जास्त, हे समाजात आज चाललं आहे. ते अत्यंत वाईट आहे. कारण ह्या कानाची गोष्ट ह्या कानाला आपण कुणाला मदत केली आहे हे सुद्धा कळायला नको. एक नगरसेवक, त्याचबरोबर अगदी सहकारी कारखान्याचे आपण संचालक, त्याचबरोबर सूतगिरणीचे चेअरमन, हा जो प्रवास आहे या सर्व या राजकीय पदांच्या माध्यमातून समाजासाठी, जनतेसाठी आपल्याला काय करता आलं ते सांगा. ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आपण काम दिले. हजारो तरुणांना आपण सूतगिरणीवर नोकऱ्या दिल्या, सहकारी साखर कारखान्यात नोकऱ्या दिल्या, आमच्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यात बऱ्याच लोकांना नोकऱ्या दिल्या. एक तर बेकारीचा प्रश्न मिटवण्याचा प्रश्न केला. शेतकऱ्यांना कारखान्याच्या माध्यमातून त्याला अनेक प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उसाला चांगला भाव यावा म्हणून प्रयत्न केला. सूतगिरणीच्या माध्यमातून सुताला, कारण आपला भाग हा सूत निर्माण करणारा भाग नाही, डोंगराळ भाग आहे. इथं कापूस पिकत नाही, तरी आम्ही नागपूरसारख्या ठिकाणाहून किंवा बीड जिल्ह्यातून कापूस मागून त्याच्यातून उत्पादन करून 2 पैसे कसे मजुरांना मिळतील, कामगारांना मिळतील, ह्याचा आम्ही विचार करून ती वास्तू उभा केली. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. परंतु आज शेतकरीच अडचणीत आहे. कापसाला आज किंमत राहिलेली नाही. त्याचा सारखा प्रादुर्भाव रोगाचा चालू आहे. त्यामुळं सूतगिरणी अडचणीत आल्यात. शेतकरी तर भयंकर अडचणीत आला आहे. अनेक संकटात तो सापडलेला आहे.
कारण प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रकार घडतात. कधी दुष्काळ पडतो तर कधी अतिवृष्टी होते. त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत आहे. त्याच्यामुळे आज ज्या उभा केलेल्या संस्था आहेत त्या नामशेष होत चाललेल्या आहेत. कारण ह्याच्याकडेही सुद्धा लक्ष देणं, एक औद्योगिकदृष्ट्या त्याचा विकास होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आजकाल राजकारण फक्त एकमेकाला नावं ठेवणे, एकमेकांच्या उचापात्या काढणे, एकमेकांचे आर्थिक धोरणावर निंदा नारस्ती करीत फिरणे, ह्याच्यापेक्षा राजकारण आज मीडियाच्या माध्यमातून आम्ही रोज बातम्या ऐकतो, नुसती चिखलफेक चालू असते. लोकांचे कसलेही प्रश्न त्या मीडियावर निश्चितच दिसत हे नाही. पाहिल्यानंतर खंत वाटते की नाही? हे पाहिल्यानंतर मनाला एवढा खेद होतो, एवढं दुःख वाटतं की हे चाललंय काय समाजात. कारण एखादं कुटुंब, परवा मी एका मातोश्रीला, माझ्या भगिनीला पद्मश्री पुरस्कार शासनानं दिला, भारत सरकारनं. काय कारण? केवळ एक अज्ञान. जी शिकलेली माझी भगिनी नव्हती, तिनं जुनं बियाणं, म्हणजे जे आमच्या काळात होतं, जी ओरिजिनल बियाणं, तिनं प्रत्येक बियाणं जपून ठेवलं. आज त्याला एवढं महत्त्व आलं की त्याच्यातून चांगल्या प्रकारची प्रकृती कशी, माणसाचं आरोग्य राहतं, हे म्हणजे एकूणच जुनं ते सोनं खरं तर आहे नाही? जुनं ते सोनं. मग या ठिकाणी आणखी मला विचारू असं वाटतं की तुम्ही अनेक निवडणुका लढलेला आहात, अनेक निवडणुकामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण सहभाग नोंदवलेला आहे. तुमच्या लक्षात राहणारी किंवा आजही ती निवडणूक आठवणीत राहिलेली आहे अशी निवडणूक कोणती, काय सांगाल नेमकं? माझ्या आयुष्यातली एक माझी नगर परिषदेची वार्ड क्रमांक 25ची निवडणूक. इथं शेतकरी कामगार पक्षाचा अत्यंत प्रभाव होता. मी काँग्रेसचा उमेदवार. त्यावेळेस आमदार माणिकरावजी खपली म्हणून माझे मामाच होते, परंतु राजकारणात आमचे विचार वेगळे होते. कारण ते शेतकरी कामगार पक्षाचे होते, मी काँग्रेसचा होतो. त्यांचं एकच ध्येय होतं की अशोक मगर हा त्या तुळजापूर नगरपालिकेच्या नगर परिषदेमधून संपला पाहिजे. जोपर्यंत तो हा या नगर परिषदेमधून जात नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचं या शहरावर प्रभुत्व राहणार नाही. म्हणून त्यांनी मला पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु लोकांनी तेवढा प्रतिसाद देऊन प्रचंड मतानं मला निवडून दिलं. कारण माझं काम होतं लोकांच्या दारापर्यंत मी जायचं, त्यांच्या अंतःकरणापर्यंत. याचा अर्थ आहे की मामा अशोकाची उंची पाहायला विसरले खरं तर. हां, मला विचारावं असं वाटतं आणखी की भाऊ, तुम्ही तुळजाभवानी पुजारी महामंडळाचे माजी अध्यक्ष, एक हो. धार्मिक कार्य सुद्धा आपलं उल्लेखनीय आहे. काय सांगा तुमच्या धार्मिक कार्याबद्दल? कारण ते सुद्धा इथला व्यवसाय हा मुख्य पुजाऱ्यांचा व्यवसाय असल्यामुळं मुख्य व्यवसाय देवीची पूजा करणे, आपल्या उदारनिर्वाह भागवणे, स्वतःचं प्रपंच त्याच्यावर अवलंबून असल्यामुळं एक मोठी संस्था आहे. इथं पुजारी मराठ्यांचा आहे. देवीची पूजा ही मराठ्यांच्या हातून आहे. आणि परंतु आपसात थोड्या बहुत तक्रारी आहेत. 16 आणे, 4 आणे, पाळीकर असे 2 प्रकार आहेत. त्या प्रकारामुळं इथं आपसात संघर्ष असतो नेहमीच की कोण मोठा, मिळगतीसाठी भांडणं. परंतु ते प्रश्न आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला, समाजात दुही निर्माण होणे म्हणून प्रयत्न केला आणि एक पुजाऱ्यांची संघटना स्थापन केली, पुजारी मंडळ म्हणून. त्याच्या माध्यमातून भक्तांच्या सुविधा कशा करायच्या. कारण त्या काळात फक्त पुजाऱ्यांच्या घरीच भक्तांना उतरलं जायचं. त्यांचा विधी, धार्मिक विधी त्यांच्या घरीच थांबवून केला जायचा. कारण त्यावेळेस बैलगाड्याची यात्रा असायची. त्यावेळेस काय असं वाहनं वगैरे जास्त प्रमाणात नसायची, असं लॉजिंग बोर्डिंग किंवा आपलं हे असं काय भक्त निवास वगैरे नसायचे. त्याच्यामुळे आम्ही पुजारी मंडळांचं भक्त निवास बांधलं. त्या माध्यमातून लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. आज ती कोट्यावधी रुपयाची इमारत झाली आहे. आणि त्या पुजारी मंडळाच्या माध्यमातून आज एक सामाजिक कार्य, गोरगरिबांना मदत करणे. परवा कोल्हापूरला महापूर आला त्यावेळेस आम्ही जवळजवळ
10,000 साड्या पुजारी मंडळाच्या माध्यमातून त्यांना मदत म्हणून पाठवल्या. अभिनंदन. असं भाऊ, तुमचं जसं धार्मिक कार्य आहे, राजकीय कार्य आहे, समाजामध्ये मान आहे, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आपण तयार केलेलं आहे आणि हे तुमचं कॅरेक्टर हे तुम्ही स्वतः घडवलं खरं तर. हे कारण आपला स्वभाव, आपलं कॅरेक्टर, आपलं जीवन हे आपण तयार करत असतो आणि तुम्ही हे जे उत्कृष्ट जीवन तयार केलं आहे ते खरंच अगदी वाखाणण्याजोगं आहे. तुमचं शैक्षणिक कार्यसुद्धा खूप उल्लेखनीय आहे. काय सांगाल तुमच्या शैक्षणिक कार्याबद्दल? माझं शैक्षणिक कार्य, मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना जीवन विकास शिक्षण संस्था, ज्ञान विकास शिक्षण संस्था आणि इंग्लिश मीडियम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम म्हणून या संस्था उभा केला. त्याच्या माध्यमातून आज हजारो मुलं शिक्षण घेतात. एक ग्रामीण भागात जवळजवळ आमच्या 10 हायस्कूल आहेत. त्याच्यातून आम्ही सर्वसामान्य म्हणजे शेतकऱ्यांची मुलं, दीनदलितांची मुलं, गोरगरिबांची मुलं, त्यांना आज आम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीचं देतो. ज्यावेळेस आम्ही संस्था उभा केल्या, त्या संस्था उभा करत असताना आम्ही एक पथ्य पाळलं की कुठलाही शिक्षक घेताना त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची गुणवत्ता हे तपासूनच आम्ही ती मुलं आज कामावर घेतलीत. कुठल्याही शिक्षकाकडून आम्ही 2 पैशाची अपेक्षा केली नाही. कारण आज आम्ही पाहतो कुठल्याही संस्थेत नोकरी मागायचं म्हणलं की डोनेशनशिवाय नोकरी मिळत नाही. परंतु आम्ही ज्यावेळेस नोकऱ्या दिल्या त्यावेळेस त्याची शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता पाहून समाजाला एक चांगली दिशा मिळावी, त्यांना चांगल्या प्रतीचे या समाजात प्राध्यापक, शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर्स, जी काही सामाजिक म्हणजे समाजाला उपयोगी असणारी मुलं निर्माण करण्याचं काम आम्ही शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून चालू केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातून निश्चितच चालू आहे. आपलं कार्य कौतुकास्पद आहे. आपण या ठिकाणी शिक्षक नेमताना सुद्धा त्यांची पात्रता, त्यांची टीचिंग, एकूणच या सगळ्या गोष्टीचा विचार केला म्हणून आज तुमच्या संस्था ह्या टिकून आहेत. भाऊ, मला विचारावं असं वाटतं की जगण्याचा खरा आनंद कुठे नेमका? तुम्हाला काय वाटतं नेमकं? की लोकांना बऱ्याच काय वेळा वाटतं की खूप फिरावं, खूप पैसा कमवावा म्हणजे आनंद मिळतो. तुमच्या दृष्टीने जगण्याचा आनंद कुठे आहे? काय सांगा? माझ्या दृष्टीने जगण्याचा आनंद लोकाला मदत करणे, लोकांना सहकार्य करणे, त्याच्या सुखादुःखात राहणे, तोच आपला खरा आनंद आहे. कारण संपत्ती कितीही मिळो, पैसा कितीही मिळो, जाताना ज्यावेळेस आपल्याला आपल्याबरोबर शिदोरी घेऊन जायची आहे, ती माणुसकीची शिदोरी आपल्याबरोबर येणार आहे. संपत्ती कुठलीही आपल्याबरोबर येणार नाही. निश्चितच भाऊ, या ठिकाणी ज्याला कळालं त्याला आयुष्य कळालं. खरं तर मला विचारावं असं वाटतं की तुमचं मन सर्वात जास्त कोठे रमलं? राजकीय मैदानावर का खेळाच्या मैदानावर? माझं तारुण्यातलं मन माझं ग्राउंडवर रमलं, म्हणजे खेळाच्या मैदानावर. परंतु ज्यावेळेस मी समाजकार्यात, राजकारणात पडलो त्यावेळेस मात्र पूर्ण मन माझं अगदी समाजकारणात आणि राजकारणात रमलो आणि समाजातले जे चांगले वाईट अनुभव आले ते माझ्या आज कुटुंबाला उपयोगी येतात. आजवरच्या या आयुष्यामध्ये अनेक निवडणुका आपण जवळून पाहिल्या, लढलात, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी आपण पदं भूषवली, त्या पदांना न्याय देखील दिला. परंतु विचारावं असं वाटतं की अशी एखादी निवडणूक आहे का की कुठंतरी वाटत होतं की आपण कधीतरी ती लढवावी, पण ते लढवणं झालं नाही, तो योग आला नाही. काय सांगाल? मला 1985ला आमदारकीची संधी आली होती. त्यावेळेस कार्यकर्त्यांची इच्छा होती की चांगल्या प्रकारे भाऊंनाच तिकीट मिळालं पाहिजे. कारण त्यावेळेस काँग्रेसची निवडणूक म्हणजे अगदी त्यावेळेस सृष्टीचं सन्मान राखून व्हायच्या. त्यावेळेस मी फॉर्म भरला होता. मी आणि बोरगावकरचा डमी म्हणून मी होतो. परंतु बोरगावकरांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा अशोक भाऊंचा आता डमी आहे, फॉर्म तर राहू द्या, आपण त्यांना अपक्ष ठेवू आणि आमदार करू. परंतु त्यावेळेस आपण नेत्यांचा एक आदर, एक परंपरा, एक पक्षाचा सन्मान म्हणून बोरगावकरांनी सांगितलं की अशोकराव तुमचा फॉर्म विड्रॉल करा. 3ला 5 मिनिट कमी असताना मी तो फॉर्म विड्रॉल केला. माझ्या आयुष्यातला एकच तो प्रसंग, नाहीतर मी आज तुम्हाला आमदार म्हणून 85ला दिसलो असतो. ही अगदी माझ्या जीवनातली पहिली आणि शेवटची घटना
राजकीय भाऊ, या क्षेत्रात ठिकाणी राजकारणामध्ये काहीही या ठिकाणी होऊ शकतं आणि जे काही होतं ते स्वीकारलं पाहिजे. मला वाटतं ती संधी अगदी. भेटली असती तर तुम्ही आज माझी आमदार म्हणून माझ्यासमोर बसला असत. हो. भाऊ, मला यानंतर विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जो दागिना जपलेला आहे, चारित्र्य संपन्नता, या ठिकाणी अगदी समाजसेवा, त्याचबरोबर अगदी उत्तरदायी, म्हणजे या ठिकाणी लोकांना अगदी जे काही परोपकार आपण करता, जे आपण जी समाजसेवा करता, यातून तुम्हाला पूर्णपणे समाधान मिळतं. काय सांगाल नेमकं की आज या ठिकाणी या आयुष्यामध्ये मागे वळून पाहताना काय वाटतं नेमकं, म्हणजे कशा प्रकारचं तुम्हाला समाधान वाटतं आज? आज समाधान जे वाटतं की आपण जे केलेलं काम आहे त्याच्या जर आठवणी केल्या आणि लोकांनी जे समाजात आपल्या कामाचं कौतुक केलं, आज आपण स्वतः आपल्या काही सांगू शकत नाही, परंतु समाजात जी असणारी व्यक्ती आहेत तुमच्यासारखी की ज्यांना आपल्या कार्याविषयी माहीत आहे, आपण आज माझ्या मुलाखतीला आला, माझं मन भरून आलं. कारण माझ्या मला कल्पना नाही की आपलं सामाजिक कार्य किती मोठं आहे. कारण आपण करतो हे लोकांना दाखवण्यासाठी करायचं नाही, लोकांनी आपल्या कामाचं कौतुक केलं ह्याच्यात आनंद आपल्याला मानणं अत्यंत गरजेचं आहे आणि हेच समाजात रुजणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्याच्या आनंदात आपला स्वतःचा आनंद मानणं हे अत्यंत गरजेचं आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड जावं. मला वाटतं की जगायचं कशासाठी आणि किती दिवस जगायचं, जितकं या ठिकाणी ईश्वराने दिलेलं आहे ते जगत असताना इतरांना त्याचा जर फायदा होत असेल तर त्या जगण्याला अर्थ आहे. मला वाटतं ज्याला जगण्यातला अर्थ समजला तीच व्यक्ती या ठिकाणी भरभरून जगते आणि ज्याला फक्त अर्थच समजला, म्हणजे पैसा समजला, त्या व्यक्तीच्या जीवनाला सुद्धा अर्थ नसतो. मला वाटतं भाऊनी या ठिकाणी जीवनाचा अर्थ समजून घेतला, अर्थाला महत्त्व दिलं नाही. कारण अर्थाला फार महत्त्व दिल्यानंतर अर्थच उरत नाही. आणि असं हे अर्थपूर्ण जीवन जगलेले अशोक भाऊ रंगनाथराव मगर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अगदी सर्व क्षेत्रामध्ये कमालीचं आदराचं स्थान मिळवलेले असे हे भाऊ यांची मुलाखत आपणास आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये.